हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचा चहा वगैरे? संध्याकाळचं बोलते मी. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर विषय असणार आहे बरं का, की 4 मुलांनी एक लेडीज पळवून घेऊन गेली. तर काय असणार आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा. जे चॅनलला नवीन असेल तर सब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया आता विषयाच्या मुद्द्यावरती. तर विषय असा आहे की इंस्टाग्रामला एका महिलेला, लग्न झालेली विवाहित महिला, तिला 2 मुलं पण आहेत छोटे छोटे, आणि लग्न झालेले विवाहित महिलेला मुलांनी चॅटिंग केली आणि तिला परेशान केलं, टॉर्चर करत होते ते मुलं, ब्लॅकमेल करत होते त्या लेडीजला. आणि तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं की हे मला असं करत आहेत म्हणून, बरं का. तर विषय आहे तो सांगलीचा. सांगली मध्ये घडलेला विषय आहे की एका महिलेला मुलं इंस्टाग्रामला परेशान करत होते, टॉर्चर करत होते, म्हणून तिनं घर सोडून गेलेली आहे. तर तिच्या नवऱ्याने पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिलेली आहे. याआधी पण त्या लेडीजनी आणि नवऱ्यानी दोघांनी मिळून जाऊन तक्रार केली होती, पण त्यावेळेला त्यांचं असं मत आहे की फक्त तक्रार घेतली, पण त्याच्यावरती कुठलीही ऍक्शन घेतली नाही डिपार्टमेंटनी, पोलीस अधिकाऱ्यांनी. तर हात जोडून विनंती आहे, ज्या महिला अडचणीत आहेत त्यांना नक्कीच मदत करायला हवी आणि करायला हवी. असे पाऊल म्हणजे नाही का, असे चुकीचे पाऊल महिला उचलणार नाहीत आणि त्यांच्या जीवाला धोका होणार नाही, या गोष्टीची काळजी घेता खरोखर डिपार्टमेंटनी याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे. तर आता चूक नेमकी कुणाची आहे ते बघा. तर त्या महिलेला ते मुलं वारंवार मेसेज करायचे, चॅटिंग करायचे. तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं, त्यांनी गुन्हा पण दाखल केला, गुन्हा दाखल करून घेतला, पण त्याच्यावर त्यांनी प्रोसिजर केली नाही, कडक कारवाई करून त्या लोकांचा शोध घेतला नाही, इग्नोर केलं किंवा दुर्लक्ष केलं. त्यामुळे आज त्या महिलेवर ही वेळ आली. तर ती महिला त्या टॉर्चरला कंटाळून, त्या 4 मुलांच्या टॉर्चरला कंटाळून ती महिला घर सोडून गेलेली आहे. मग तिचा नवऱ्याचं मत आहे की तिच्या जीवाला धोका असू शकतो, तिच्यासोबत काही पण होऊ शकतं, मला 2 छोटे मुलं आहेत, माझ्या बायकोचा शोध घ्या, माझ्या बायकोला शोधून आणा, म्हणून त्यानं त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परत डबल तक्रार दिलेली आहे. पहिली पण आम्ही तक्रार दिली, त्याच्यावर काही झालं नाही, म्हणून असा त्यांना ना सोशल मीडियावरती मीडियावाल्यांना त्याचा स्वतःचा जबाब दिलेला आहे, जबाब नोंदवला गेला आहे. तर तो व्हिडिओ कुणी बघितलाय का नाही बघितलाय मला माहित नाही आहे, पण माझ्यापर्यंत पोहोचलाय म्हणून मला माझा मुद्दा मांडायचा आहे त्याच्यावरती. तर तुम्ही सांगा की मग ह्याच्यात चुकी कुणाची आहे? नुसता अर्ज देऊन होत नसतं, त्याचा फॉलोअप घेणं, त्या लोकांकडे वारंवार जाऊन चौकशी करणं, त्यांचं काय कुठपर्यंत तपास आलाय हे आपलं काम असतं. तुम्ही एकदा तक्रार देऊन वाट बघत बसाल तर त्या लोकांना तेवढेच कामं नसतात. त्यामुळे आपण आपला फॉलोअप घेत राहायचा, अधूनमधून त्यांना कॉल करून विचारणं किंवा तिथे जाणं हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण अर्ज देऊन शांत बसतो कुठेतरी, आपल्याला ते घातक ठरतं. दुसरा मुद्दा, महिलांना हात जोडून विनंती आहे की इंस्टाग्रामला कुणालाही तुम्ही चॅट करू नका, कसलीच चॅट करू नका, तुमच्या ओळखीचा जरी असला तरी करू नका. कारण ना आजकाल खूप अवघड झालेलं आहे, महिलांना फसवलं जात आहे. तर महिलांनी, मुलींनी सावधान राहा. इंस्टाग्रामवरती कुणाशीही चॅट करू नका, आणि जरी केलं तर ती तुमची जिम्मेदारी असू शकते, बरोबर की नाही. आणि मी माझं स्वतःचं सांगते, मी इंस्टाग्राम फक्त आणि फक्त व्हिडिओ अपलोड करायला वापरते. मी दुसरे कुणाशीही चॅटिंग करत नाही, ओळखीचे असो अनोळखी असो, मी कुणाशीही बोलत नाही. त्याचं एकमेव रिझन आहे, अशी प्रकरणं होतात. आणि लांब राहण्यासाठी भले कुणाला राग आला तरी चालेल, पण बोलायचं नाही आणि ब्लॉक करून टाकायचं, हे ऑप्शन आपल्याकडे आहे. जर अशी जर करत असतील तर ब्लॉक करणे, आणि ब्लॉक करून बी परत आपल्याला परेशानी होत असेल तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे, कारण चुकीला माफी द्यायची नाही. दुसरा मुद्दा, ते 4 मुलं आहेत, त्यांचे सगळे ऍड्रेस आहेत, त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, त्यांचे सगळे पुरावे भेटलेले आहेत त्यांना, डिपार्टमेंटला. आणि प्लस आता ते ट्रॅकवरती त्यांची पूर्ण मोबाईल नंबर वगैरे आहेत. एक आहे साताऱ्याचा पाटील नावाचा, तर तो लवकरच भेटेल, आणि 3 दुसरे कुठले तरी आहेत ते सुद्धा लवकरच भेटतील. आणि कदाचित त्या लेडीज सोबत चुकीचं काही घडू नये, वाईट काही घडू नये, ही नक्कीच मी आशा करते. म्हणून प्लीज सगळ्या महिलांना हात जोडून विनंती आहे की खरोखर हे जी सोशल मीडियावरती चाललेलं आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून
लग्न झालेल्या महिला पळून जाण्याचा प्रकार, लग्न झालेल्या महिलांच्या मागे लागणं, त्यांना चाट करणं, त्यांना फसवणूक करणं, त्यांच्यासोबत जबरदस्ती करणं, त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांना टॉर्चर करणं, हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. कितपत योग्य आहे? चला ठीक आहे, तुम्हाला एखादी लेडीज बोलत असेल, रिस्पॉन्स देत असेल तर त्यावेळेला तुम्ही तसं करणं योग्य आहे. पण एखाद्या लेडीजच्या इच्छा नाहीये तुम्हाला बोलायची, इच्छेविरुद्ध जाऊन तुम्ही तिला टॉर्चर करणं, मेसेज करणं, तिला ब्लॅकमेल करणं, हे कितपत योग्य आहे? योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच तुमचं मत नोंदवा कमेंटद्वारे. ब्लॅकमेलिंग हा एक खूप भयंकर प्रकार सुरू झालेला आहे आणि माझं तर असं मत आहे की खरोखर महिलांनी या गोष्टीपासून लांब राहावं आणि खरोखर लांब राहावं. माझे पण बरेच ओळखीचे आहेत आणि मी कुणाशीही बोलत नाही. माझ्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त, म्हणजे माझ्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त जर समजा माझे फॅमिली मेंबर्स असतील, बरं का, माझे फॅमिली मेंबर्स असतील तरच मी त्यांच्याशी बोलते. मी बाकी कुठलाही फ्रेंड सर्कल असू द्या, कुठलाही असू द्या, मी इंस्टाग्रामलाच काय, मी त्यांना कुठंच बोलत नाही. समोरासमोर आले, 2 शब्द बोलले, ओके हाय हॅलो, विषय खतम असतो. कुठलीही चाट न करणे, आपण सेफ राहू या गोष्टीचा विचार करा. आणि जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर लवकरात लवकर कायदेशीर पाऊल उचला, कायद्याने धडा शिकवा. माझं तर असं मत आहे, शक्यतो असल्या लोकांच्या नादीस लागू नका. कारण हे असे कुत्रे जे असतात ना, जे महिलांच्या शोधात असतात, त्यांना महिला सिंगल महिला दिसली, त्यांना सिंगल महिला कळना, त्यांना लग्न झालेली महिला कळना, त्यांना वयस्कर महिला कळना, त्यांना म्हणजे एक असे कुत्रे असतात ना, ते सुद्धा बरे असतात. एक वेळा मला असं म्हणावं लागेल, काही लोक असे आहेत की कुत्र्यापेक्षा सुद्धा खालच्या जातीचे आहेत, जे फक्त आणि फक्त महिलांच्या मागे लागतात आणि महिलांना फॉलो करतात, महिलांच्या कुत्र्यासारखं मागं फिरतात. असे लोक काय कामाचे, ज्यांना काही आहेच नाही, काहीच नाही आहे, त्यांना इज्जत नावाची चीजच नाही आहे. अरे ठीक आहे ना, तुमचं ज्याच्याशी काहीतरी रिलेशन आहे, तुम्हाला त्याचं तुमचं काहीतरी आहे, त्या व्यक्तीसाठी तुम्ही ते केलं तर एक गोष्ट वेगळी आहे. पण एखाद्याची इच्छा नसताना इच्छेविरुद्ध एखाद्याला जबरदस्तीनं बोलणं, मेसेज करणं, जबरदस्तीनं मागं लागणं, हे कितपत योग्य आहे? हे कायद्यात बसतं का? नाही बसत. तुम्ही कुणालाही जबरदस्ती नाही करू शकत, तुम्ही कुणाचाही अपमान नाही करू शकत, तुम्ही कुणालाही इज्जतीला हात नाही घालू शकत. आणि तुम्ही खास करून लग्न झालेल्या एखाद्याची बायको पळवून नेणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. आणि कुठल्या गुन्ह्यात मोडतं ह्याचे जरा विचार करा. अक्कल शून्य माणसांनीच कामं अशी करतात. शिकलेले तेवढे हुकलेले धंदे करायला लागलेत काही लोक, काही मुलं. तर मला खरोखर आश्चर्य वाटतं की खरंच आमचा जमाना काय होता आणि आताचा जमाना काय आहे. किती इतका बदल असावा, पण इतपत नाही ना. मग मला एक विचारायचंय त्या लोकांना, असा प्रश्न आहे की तुमच्या समोर जर शेण ठेवलं आणि अन्न ठेवलं तर तुम्ही त्याच्यातलं कुठलं खाणार? जर तुम्ही खरंच म्हणजे नाही का शहाणे असाल तर काय चॉईस करणार? तसंच काहीसं आहे. दुसऱ्याचे संसार मोडू नका, दुसऱ्याच्या संसारामध्ये आग लावू नका आणि दुसऱ्याची जिंदगी बर्बाद पण करू नका. कारण तुमच्यात तेवढा दम नसतो. तुम्ही नुसतं बोलता. एखाद्याची बायको जर पळवून नेता ना, तर तिला आयुष्यभर सुखाने सांभाळायची हिंमत असावी लागते. आणि एखाद्यावरती तुम्ही खरं प्रेम करता ना, तर त्याला तो जसा आहे तशा गोष्टीसोबत स्वीकार करावा लागतो. टाइमपास करायला तर खूप सारे लोक असतात. तर टाइमपास समजून लेडीजचा यूज करू नका. मी खरोखर सांगते, खूप चुकीचं आहे. खूप गुन्हे घडत आहेत आणि ह्या गुन्ह्याला आळा बसण्यासाठी खरोखरच कायद्यांमध्ये बदल तर व्हायलाच पाहिजेत, पण नियमामध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजेत. खूप चुकीचं करतायत लोक. लेडीजला सुद्धा मला सांगणं आहे की तुम्हाला अक्कल नाहीये का? मुलांच्या नादाला लागायचं नसतं. कारण ना, मुलं ही मुलंच असतात. किती जरी केलं तरी त्यांचे वय ना विचाराचं असतं, ना पुढचं भविष्य काय होणार आहे ह्याचं असतं. त्यांना फक्त नॉर्मली कुणाशी तरी गप्पा मारायला, कुणाशी तरी मस्ती करायला, कुणाचा तरी यूज करायला एवढंच पाहिजे असतं त्यांना, बाकी काही पाहिजे नसतं. तर आपण नादी त्याच्याच लागायचं जो आपल्या लेवलचा आहे, बरं का. मला माहितीये तुम्ही लोक काय म्हणता की प्रेमाला वय नसतं. मग प्रेम तुमचं आई घालायला जातं का जेव्हा तुम्ही त्या बाईला अर्धवट सोडता तेव्हा? प्रेम जर आहे ना, तर कुठल्याही परिस्थितीत शेवटपर्यंत निभवायचं असतं. आणि जोपर्यंत आपल्याला प्रेमाचा अर्थ कळत नाही त्या व्यक्तीने, तर माझं मत आहे प्रेम करूच नाही. ज्याला प्रेमाचा अर्थ समजत नाही ना, त्यांनी खरोखर करू नये. तर प्रेमाच्या नावाखाली फक्त आणि फक्त हौस चालू आहे, राक्षस वृत्ती सुरू आहे, मनमानी सुरू आहे.
बदनामी सुरू आहे, बदनामीचं सूत्र सुरू आहे, अटकवणं सुरू आहे, लुबाडणं सुरू आहे आणि फसवणूक सुरू आहे. तर ह्या फसवणुकीपासून लांब राहा. महिलांना मी खरोखर मनापासून सांगते आणि मुलांना सुद्धा सांगते की तुम्ही तुमची लायकी बघून कुणाच्या तरी जवळ जा किंवा कुणाला तरी ब्लॅकमेल करा, कुणाच्या तरी मागे लागा, जेणेकरून तुम्हाला पछतावा होऊ नये. बरोबर? ठीक आहे ना, तुम्ही कुणाला पसंत करता, तुम्हाला कोण पसंत करतो, तुमचं कुणावर प्रेम आहे, या गोष्टी असतील तर गोष्ट वेगळी आहे. परंतु एखाद्याची इच्छा तुम्हाला बोलायची नाही, तुम्ही जबरदस्तीनं मागे लागता, ब्लॅकमेल करता, त्या व्यक्तीला मरायला मजबूर करता. अक्षरशः त्या लेडीजनं लेटर लिहून ठेवले, माझ्या जीवाला काही झालं तर हे 4 लोक जिम्मेदार आहेत म्हणून. आणि खरोखरच असायलाच पाहिजे, का नसू नये. बरोबर? तर ती लेडीज खरोखर सुखरूप कुठेतरी असावी आणि ते लवकरात लवकर भेटावी, कारण तिला 2 छोटे मुलं आहेत आणि त्यांचा संसार वाचायला पाहिजे. तो बिचारा सुद्धा खूप परेशान आहे. तिचा नवरा म्हणणारा, त्यांना मीडियावाल्यांना सगळे डिटेल्स दिलेले आहेत. शिवाय कारवाई पण झालेली आहे, प्रोसिजरमध्ये आहे. ते जे होईल ते नक्कीच लवकर समजणार आहे. फक्त त्या लेडीज सोबत चुकीचं काही होऊ नये, तिच्या जीवाला काही धोका नसू नये, एवढीच आशा करते मी भोलेनाथला की ती सुखरूप असावी. कारण ती पण एक लेडीज आहे, मी पण एक लेडीज आहे आणि मी समजू शकते. तर मला सांगायचंय, खरोखर हात जोडून सांगायचंय, लेडीज प्लीज इंस्टाग्रामला किंवा कुठल्याही ॲपला मुलांना चॅट करू नका, मुलांसोबत बोलू नका आणि अनोळखी लोकांच्या संपर्कात येऊच नका. कुणावरती विश्वास पण ठेवू नका. खरोखर, कारण ना खूप भयंकर परिस्थिती सुरू आहे आणि काही दिवसांनी काय होईल सांगता येणार नाहीये. तर चला, हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आणि ही रिअल खरी माहिती आहे, घडून गेलेला विषय आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.